आता पाहूया मुंबईतल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत मध्यरात्री 12:30 वाजेपर्यंत 210 गोविंदा जखमी झाल्याची माहिती। 68 गोविंदांवर उपचार सुरू, तर 142 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय। मागील 24 तासात मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक 244.7 मिलीमीटर पावसाची नोंद, तर मुंबई शहरात 83 मिलीमीटर पावसाची नोंद। दरम्यान कोकण किनारपट्टीवर 20 ऑगस्टपर्यंत वेगाने वारे वाहणार असल्यानं समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन। मुंबई सकाळपासून ढगाळ वातावरण। 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मरीन ड्राईव्ह परिसरात आज पावसाने थोडी विश्रांती घेतली। कल्याण डोंबिवलीत मंगळवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार। विद्युत विभागाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणार नाही। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी। मेट्रोच्या कामामुळे पहाटेच्या वेळेत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाचं काम 60% पूर्ण। पुढील 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता। सीलिंगला दहिसरपर्यंत आणि त्यानंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचं काम सुरू। मुंबई महानगरपालिकेने मलबार हिल टेकडी उतारावर बांधलेल्या ट्री टॉप वॉक चांगलाच प्रतिसाद मिळतोय। मार्चपासून सुरू झालेल्या मार्गाला जुलैपर्यंत 1,96,190 पर्यटकांनी भेट दिली। डहाणू वसई तालुक्यातील सागरी किनाऱ्यावरील 11 गावांचे लाटांपासून संरक्षण होणार। समुद्राचं पाणी घरांमध्ये शिरत असल्यानं बचाव करण्यासाठी MSRDC विशेष भिंत उभारणार।